नमो नमः छात्राः, वेलकम यू ऑल टू गिरवाणवाणी। ते आता आपण दुसरा पाठ बघत आहोत 8th स्टँडर्डसाठीचा कह का किम। काही सर्व प्रश्नवाचक सर्वनामं आहेत। या ठिकाणी प्रश्न विचारण्याची सरावासाठी वाक्य दिलेली आहेत। जसं की एक सर्वनाम आहे एषः। एषः म्हणजे हा आणि सह म्हणजे तो, म्हणजे जवळची व्यक्ती दर्शवण्यासाठी एषः वापरतो आणि दूरच्या व्यक्तीसाठी सहचा आपण वापर करतो। तर आता बघूया, एषः असीमः, हा आहे असीम। एषः चलती, चलती म्हणजे चालतो, हा चालत आहे। कः चलती, हू इज वॉकिंग। एषः असीमः चलती, दिस असीम इज वॉकिंग। सः प्रसादः, तो आहे प्रसाद, ही इज प्रसाद। सः धावती, ही इज रनिंग। कः धावती, हू इज रनिंग। सः प्रसादः धावती, दिस प्रसाद is running. Similarly, few sentences are shown here. See, योगेशः धावती, योगेश is running. अर्जुनः गच्छति, अर्जुन जात आहे, अर्जुन is going. मेघः वर्षति, a cloud rains. आणि म्हणजे मेघ वर्षाव करत आहे। आणि सिंहः गर्जति, सिंह means lion, lion roars, सिंह गर्जना करत आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वाक्य दाखवली आहेत। तसंच आता कृती ॲक्टिव्हिटी दिली आहे यांनी। छात्राः मंजुषाद्वयस्य सहाय्येन वाक्यानि वदन्ति। आता इथे आपण नोटबुकमध्ये तुम्ही छोटी छोटी वाक्य याची बनवून लिहू शकता। साधारणपैकी चांगलं असं योग्य क्रियापद आपल्याला सब्जेक्ट बरोबर किंवा कर्त्याबरोबर वापरायचं आहे। जसं की छात्रः, आता इथे छात्रः पठती असं वाक्य बनवू शकता तुम्ही, किंवा छात्रः गच्छति अशा प्रकारे तुम्हाला वाक्य बनवता येईल। सिमिलरली गिरीशः आगच्छति, गिरीश कम्स। सिंहः, सिंहः बरोबर तुम्ही सिंहः खादति किंवा सिंहः पिबती अशा प्रकारे ही छोटंसं वाक्य बनवू शकता। नेक्स्ट आहे मयूरः। मयूरः बरोबर आपण वाक्य बनवू शकतो की नृत्यती। सर मयूरः म्हणजे मोर सुंदर नाच करत आहे। काकः, काकः पिबती। गजः, गजः उपविशति, म्हणजे गज म्हणजे एलिफंट, तो खाली बसला आहे। किंवा गजः उत्तिष्ठति और गजः आगच्छति अशी वेगवेगळ्या जोड्या तुम्ही बनवू शकता वाक्यांच्या। तसंच शिक्षकः, आता शिक्षकः वदति म्हणजे शिक्षक काही बोलत आहेत असंही एक वाक्य। आणि प्रत्येक वाक्यानंतर तुम्हाला तिथे दंडक द्यायचा आहे, सो दॅट ते वाक्य पूर्ण होणार आहे। जसं की बालकः नमति, पहा मुलगा नमस्कार करतो। अशी छोटी छोटी वाक्य तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत आणि प्रयत्न करायचा आहे की त्याचा सरळ भाषांतर पण तुम्हाला लिहिता येईल, म्हणजे तुम्हाला ही भाषा अजून जास्ती समजेल। शुकः, आता शुकः म्हणजे कोण, तर पोपट, तर शुकः वदति, पोपट विठू विठू बोलतो की नाही, तशा प्रकारे ही छोटी वाक्य तुम्ही बनवायची आहेत। शुकः वदति। तर आता आपण याचा बघूया भाषाभ्यास। चित्रं दृष्ट्वा वाक्यं लिखत असं इथे म्हटलं आहे। छात्रः युनिफॉर्ममध्ये दिसतोय, तर तो लिहिण्याचं काम करत आहे, तर आपण असं इथे वाक्य लिहू शकतो की छात्रः लिखति। तसंच आता मूषकः, इथे उंदीर दिसत आहे, तर वाक्य येईल मूषकः खादति, अ माउस इज और रॅट इज ईटिंग। गजः, गज काय करत आहे, तर चलती, और फास्ट दाखवत असेल तर गजः धावती। दोन्ही प्रकारे आपण वाक्य लिहू शकतो। तसंच इथे आता बघा तुम्ही, उत्पतती हे एक क्रियापद इथे दिसतंय। उत्पतती म्हणजे उड्या मारणे, तर माकड इथे आपल्याला उडी मारताना दिसत आहे, तर आपण लिहू शकतो की मर्कटः उत्पतती। ओके, दिस वे वी कॅन कंप्लीट द सेंटेन्सेस हिअर। तसंच पुढे आता एषा आणि सानी वाक्य दाखवली आहेत इथे। आता जसं आपण सह आणि
एषः आणि सह हे पुल्लिंगी शब्दांसाठी वापरत होतो. तसंच इथे स्त्रीलिंगी जर का कर्ता असेल त्यासाठी आपल्याला एषा आणि सा हे 2 सर्वनामे लागणार आहेत. एषा मीन्स शी अँड सा मीन्स ऑल्सो शी, बट एषा इज फॉर द नियरर पर्सन अँड सा डिनोट्स फॉर पर्सन हू इज ॲट अ डिस्टन्स किंवा दूर असलेलं. ओके, सो बघा ही आहे निलिमा. वाक्य कसं म्हणणार आपण? एषा निलिमा, एषा गायती, शी सिंग्स. का गायती मीन्स हू सिंग्स. एषा निलिमा गायती, हियर दिस निलिमा इज सिंगिंग. ऑल्सो सा स्वाती मीन्स शी इज स्वाती. सा नृत्यती, she is dancing. का नृत्यती, who dances. सा स्वाती नृत्यती, there Swati is dancing, or she is Swati who is dancing. This way we can translate. आता छात्रः स्वस्वमीपे और दूरे उपविष्टस्य मित्रस्य विषये वाक्यं वदति. म्हणजे अशा प्रकारे स्वस्वमीपे म्हणजे स्वतःच्या जवळ असेल तर आपण एषः वापरायचं आहे, आणि स्वतःपासून दूर असेल तर सह और सा वापरायचं आहे. जसं की बघा सुभाषः उपविशती, एषः सुभाषः उपविशती म्हणजे इथे हा सुभाष बसलेला आहे. हियर सुभाष इज सिटिंग. सह संकेतः अस्ति, दॅट संकेत इज लाफिंग. एषा नीता लिखती, हियर नीता इज रायटिंग. अँड सा सुवर्णा चलती, देयर सुवर्णा इज वॉकिंग. So this way here this page is completed. Hope you understood this very well. Thanks for watching and share if you like the video.